सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे। त्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या उपमहापौर पदाच्या उमेदवारीची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। घाटकोपरमधील भाजपाच्या अनुभवी आणि आक्रमक नगरसेविका रितू तावडे यांची मुंबईच्या महापौर पदासाठी वर्णी लागली आहे। भाजपने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या निर्णयाची घोषणा केली। रितू तावडे यांची मुंबईच्या महापौर पदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपने मुंबईचा महापौर बसवताना अत्यंत सूक्ष्म राजकीय गणिते आखल्याचं बोललं जात आहे। राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत। महापौर पदाची त्यानंतर सोडत काढण्यात आली। महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात मोठे पक्ष भाजपा ठरला। विशेष म्हणजे मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता आली। मुंबई महापालिकेच्या निकालातही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला। भाजपने जोरदार बाजी मारली। आज मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे आणि शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौर पदाकरिता संजय गाढी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। दोन्ही उमेदवार याकरिता अर्ज करत आहेत। घाटकोपरमध्ये रितू तावडे यांची मोठी ताकद बघायला मिळत आहे। आज मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। नव्याने निवडून आलेल्या महायुतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत मुंबईचे नवीन महापौर आणि उपमहापौर यांची नावं जाहीर करण्यात आली। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि भाजपाकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उपमहापौर आणि महापौरांचं नाव जाहीर केलं। भाजप आणि शिवसेने मुंबई महापालिकेची निवडणूक युती म्हणून लढवली होती। महायुतीचे एकूण 118 नगरसेवक निवडून आले। यात भाजपचे 88 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले। राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसातच सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली। या शपथविधीवरून विविध प्रतिक्रिया येत आहेत। इतक्या घाईत शपथविधी करण्याची गरज काय होती? उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नसताना घाई का? शरद पवारांचा राष्ट्रवादीवर वर्चस्व वाढू नये म्हणून हे केलंय का? दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ नये म्हणून शपथविधीचा घाट घातला का? असे असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पुढील 3 महिने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतची लोकल रेल्वे सेवा पुढील 3 महिन्यासाठी स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे। या निर्णयाचा थेट परिणाम 88 दैनंदिन लोकल गाड्यांवर होईल। याबाबत नियोजन सुरू आहे। लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती आहे। मालेगाव महापालिकेच्या महापौर पदावर इस्लाम पार्टीचे शेख नसरीन बानो खालिदी यांनी दणदणीत विजय मिळवला। महापौर पदासाठी झालेल्या थेट लढतीत शेख नसरीन बानो यांना एकूण 43 मते मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार लता सखाराम घोडके यांना 18 मतांवर समाधान मानावे लागले। त्यामुळे शेख नसरीन बानो यांनी 25 मतांच्या फरकाने विजय संपादन केला। नाशिक महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली असून सिंहस्थानाच्या पार्श्वभूमीवर कुंभनगरीच्या 17व्या महापौर पदावर भाजपच्या हिमगौरी आहेर
आडके यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची निवड झाली आहे. महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर निवडणुकीची प्रक्रिया सर्व ठिकाणी सुरू असून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये यंदा अनपेक्षित पद्धतीने महिला राज येणार आहे. महापौर पदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिवसेनेचे पक्षनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील लाडक्या बहिणींवर जबाबदारी देत इथे विश्वास दाखल केला. ठाण्यातून शर्मिला पिंपळकर, गायकवाड, कल्याण, उल्हासनगर येथे अश्विनी निकम यांची महापौर पदी वर्णी लागणार आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.